नमस्कार मित्रांनो, आज भाग बघणार आहोत आपण 7वा भाग. कारण की आपण 6 भाग ऑलरेडी युट्यूबला टाकलेले आहेत. आज बघणार आहोत आपण 7वा भाग. 7व्या भाग मध्ये आज आपण परत 5 क्वेश्चन करणार आहोत. तो कोणते कोणते 5 प्रश्न आज होणार आहोत ते आपण बघूया. पहिला प्रश्न करूया. 3/4 पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लिटर पाणी बाहेर काढले. आता टाकी 2/5 भरलेली आहे. तर टाकीची एकूण किती लिटरची क्षमता आहे? खाली ऑप्शन दिले तुम्हाला 100 लिटर, 120 लिटर, 60 लिटर आणि 30 लिटर. हा प्रश्न नंदुरबार 2024 ला विचारला गेलेला आहे पोलीसला. त्या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या मित्रांनो. बघा तुम्हाला दिलेले 3/4. पहिले काय दिले? 3/4. ओके. पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लिटर पाणी बाहेर काढतायत. म्हणजे 3/4 भाग मधून किती लिटर पाणी बाहेर काढतायत? 21 लिटर पाणी काय काढतायत? बाहेर काढतायत. तर आता टाकीमध्ये 2/5 भरलेली आहे. आता टाकी किती भरलेली? 2/5 भरलेली आहे. तर टाकीची एकूण किती लिटरची क्षमता आहे? आता करायचं काय? जे 2/5 आहे तो पण लिहून घ्या. 2/5 आणि लक्षात घ्या याच्यातून पाणी काढतायत, बरोबर का? म्हणजे एखादी संख्येमधून एखादी संख्या काढणे म्हणजे काय असतं? मायनस असतो. तिथं कंपल्सरी कसलं चिन्ह आणायचं? मायनसचं चिन्ह आणा मित्रांनो. त्यानंतर करायचं आपल्याला क्रॉस गुणाकार. आपण शिकलेले आहेत. ओके. 3/5 15 मायनस 4 दुने 8 आणि खालचा गुणाकार किती येईल? 5 चौक 20. ओके. किती आलं? 15 मायनस 8 आणि 20. दोघांची वजाबाकी करा. किती? 7/20. किती? 7/20. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, या 7/20 ला व्यस्त करून टाका. काय करा? व्यस्त. व्यस्त जर केलं तर 20/7 आणि गुणिला किती लिटर पाणी बाहेर काढलं होतं आपण? ओके. 21 लिटर. तिथं 21 घेऊन या. छेदला येईल 1. चला भाग देऊन टाका. 7×7 7×3 21 20×3 60. म्हणजे ती टाकीची किती क्षमता आहे? 60 लिटरची. किती क्षमता आहे? 60 लिटर. ऑप्शन नंबर 3 याचा बरोबर उत्तर असणार आहे. पहिला प्रश्न समजला असेल अशी आशा करतो. प्रश्न किंवा आपण लगेच दुसरा. चला प्रश्न क्रमांक दुसरा काय? 800 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीच्या 3/16 भाग पाण्याने भरलेले आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? ओके. हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत तुमचे 750 लिटर, 600 लिटर, 550 लिटर, 500 लिटर. हा प्रश्न तुम्हाला छत्रपती संभाजीनगर ओके ग्रामीण तालुक्याला म्हणजे 2024 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. लक्षात घ्या. या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं आहे एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. काय करायचं बघा, लक्षात घ्या. करायचं काय मित्रांनो? 800 लिटर बरोबर. 800 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीच्या 3/16 भाग. किती? 3/16 भाग पाण्याने भरलेले आहे. म्हणजे किती पाण्याने भरलेले आहे? 3/16 भाग पाण्याने भरलेले आहे, बरोबर. तर टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? आता इथं कमी होत नाहीये, काही होत नाही. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? समजा 3/16 भाग जर पाण्याने भरलेली टाकी आहे तर आणखी त्याच्यामध्ये आणखी किती लिटर पाणी मावेल? आता प्रश्न केले गेलेले आहे. करायचं काय? लक्षात घ्या. हा तुमचा जो अंश आणि छेद आहे 3/16 ओके यांची दोघांची सरळ वजाबाकी करा. काय करा? वजाबाकी. एकदम सोप्या साध्या सिंपल भाषेमध्ये सांगतोय. सरळ वजाबाकी करा. 16 तून 3 जाणार आहे. किती उरणार आहे? 13. म्हणजे वरती येणार 13 आणि खाली काय आहे? छेद 16. तो छेद सेम द्या, त्याला काहीच हात लावू नका. ओके. इथपर्यंत समजलं असेल. दोघांची काय केली मी वजाबाकी? 16 तून 3 गेला आला 13 आणि हा खालचा छेद सेम आला. गुणिला ओके 800 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीत म्हणजे पूर्ण कॅपॅसिटी त्या टाकीची किती आहे? 800 लिटरची. म्हणजे 800 घेऊन या. ओके. छेद मध्ये 1. इथपर्यंत समजलं असेल. द्या भाग. 16×16 16×5 80 0 राहिला 13×50. मग 13 आणि 5 गुणाकार करा. 13×5 65 आणि हा 0. म्हणजे मित्रांनो ती टाकीची ओके त्या टाकीमध्ये अजून किती लिटर पाणी मावणार आहे? 650 लिटर पाणी मावणार आहे. 650 लिटर पाणी मावणार आहे. ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर उत्तर असणार आहे. आपण आणखी थर्ड क्वेश्चन बघूया लगेच. चला प्रश्न क्रमांक तिसरा. एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केले आहेत. जर पहिल्या व 8व्या खांबातील अंतर 56 मीटर असल्यास व 6व्या व 22व्या खांब्यामधील अंतर किती?
हा प्रश्न खूप छान आणि मस्त प्रश्न आहे. हा कोल्हापूर 2024, त्यानंतर नागपूर ग्रामीण 2024 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहेत 120 मीटर, 128 मीटर, 122 मीटर आणि 105 मीटर. आता त्या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. एका रांगेत समान अंतरावर 25 खांबे आहेत. किती? 25 खांबे आहेत. जर पहिल्या व 8व्या खांब्यातील अंतर, जर पहिल्या ओके व 8व्या खांब्यातील अंतर बरोबर किती मीटर मित्रांनो? 56 मीटर असेल. 56 मीटर असल्यास तर 6व्या व 22व्या खांब्यामधील अंतर किती? कुठला 6व्या व 22व्या खांब्यामधील अंतर किती? आता एक लक्षात घ्या. पहिल्या खांब्यापासून ते 8व्या खांब्यापर्यंत यांच्यामध्ये अंतर किती आहे? 56 मीटरचं आहे. बरोबर का? 56 मीटरचं आहे. तर मला एक सांगा, जर यांच्यामधील 56 मीटरच्या अंतर असेल तर मग आपल्याला पहिल्या ते दुसऱ्या खांब्यामधील म्हणजे इथून ते इथून याच्यामध्ये किती अंतर पहिले हे काढावं लागेल आपल्याला. बरोबर का? ते कसं काढायचं? सरळ यांची वजाबाकी करा. 8 मधून 1 केला किती उरणार आहे? 7. किती उरणार आहे मित्रांनो? 7. आणि आपल्याला काढायचंय पहिल्या खांब्यापासून ते दुसऱ्या खांब्यापर्यंतचं अंतर. तर करायचं काय? पहिल्या तर 8व्या खांब्यामध्ये जर अंतर 56 मीटरचं आहे तर मला सांगा, या दोघांची वजाबाकी केली किती आली? 7. आणि 7 ने या 56 ला भागून टाका म्हणजे तुम्हाला पहिलं तर दुसरं खांब्यामधील अंतर भेटणार आहे. ओके बघा, 7 1 7, 7 8 56 म्हणजे किती मीटरचा आला? पहिल्या आणि दुसऱ्या खांब्यामधील अंतर 8 मीटर. किती आलं? 8 मीटर. इथं 8 मीटर भेटलं. आता करायचं काय? आपल्याला काय विचारलं? 6 पासून ते 22 खांब्यापर्यंत अंतर किती? असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. बरोबर का? करायचं काय? यांची परत वजाबाकी करा. 22 मधून 6 गेले किती होणार आहे? 16. बरोबर का? 16 खांब आले. ओके, करायचं काय? मला आपल्याला माहिती आहे एक खांब्यामधील अंतर किती आहे? 8 मीटर. म्हणजे इथं तुमचे 16 खांबे आले तर गुणीला हा 8 घेऊन या म्हणजे तुम्हाला उत्तर भेटून जाईल. कारण की का 6 पासून ते 22 मध्ये अंतर विचारता येतो तुम्हाला. त्या दोघांचा गुणाकार करा. 16 8 128 म्हणजे किती येईल ते? 128 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं राईट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 च. ओके, बघून घ्या यांचा गुणाकार व्यवस्थित आलाय का नाही? 8 7 48 इथं 8 5 4 4 8 1 8 आणि 4 12 128 मीटर. प्रश्न क्रमांक घेऊया लगेच चौथा. करूया चौथा. 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 आहे आणि त्या संख्येची अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती? हा धाराशिव 2021 ला प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे? जर तुम्ही ऑप्शन ओरिजिनल सॉल्व्ह केलं असतं तर लवकर उत्तर भेटलं असतं. म्हणजे कसं बघा, लक्षात घ्या. 2 अंकीय संख्येच्या एकक स्थानी काय? 3. आता समजा हे 2 अंक आहेत 23. बरोबर, एकक स्थानी काय? 3. समजून घ्या फक्त 3 आहे आणि त्या संख्येच्या अंकांची बेरीज म्हणजे या दोघांची बेरीज ओके संख्येच्या 1/7 पट आहे. ओके, 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती? आता या प्रश्नाला आपल्याला काय करायचं माहिती? ऑप्शन मधून कधी सॉल्व्ह केलं तर 1 सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. कसं बघा, ऑप्शन नंबर 1 काय तुमचं? 83, 2 नंबर 63, 3 नंबर 73 आणि 4 नंबर 93. आपलं विचारलं तुम्हाला पट किती आहे फक्त ते बघा. 1/7 पट आहे. किती पट आहे? 1/7 पट. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, वरती 1 आहे आणि खाली 7 आहे. तर या 7 ने जे चौघांमध्ये कुठं भाग जाते? तुम्ही फक्त एवढं पण बघितलं असतं तरी तुमचं आन्सर निघालं असतं. तर मला सांगा 7 ने कुठं भाग जाईल? 83 ला तर जाणार नाही, ऑप्शन कट. 73 ला जाणार नाही, ऑप्शन कट. 93 ला जाणार नाही, ऑप्शन कट. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 63. एवढा सोपा प्रश्न होता. म्हणजे हा प्रश्न तुम्ही आरामाने सॉल्व्ह करू शकणार होते. जर याचे एक्सप्लेन पाहिजे तर कसं येईल बघा, लक्षात घ्या. एकक स्थानी 3 आहे, 3 आहे. 2 संख्यांची बेरीज ओके 1/7 च्या पट आहे. मग 6 आणि 3 किती झाले मित्रांनो? 9. आणि जर हे पद मी व्यस्त केलं म्हणजे काय येईल ते? 7/1. 1 ची तर व्हॅल्यू नाही. ओके, 9 7 63 आलं. बरोबर 63. ओके, याचे एक्सप्लेन या पद्धतीने भेटेल. पण तुम्हाला काय बघायचं होतं? फक्त 7 ने कुठं भाग जातोय? 7 ने जिथं भाग गेला असता ते तुमचं आन्सर राहिलं असतं. तर आपलं ऑप्शन नंबर 2 याचं राईट उत्तर असणार आहे. प्रश्न करूया शेवटचा. प्रश्न क्रमांक 5. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. बघूया. बघा, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक डॅट 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 डॅश 10 चा वर्ग. ओके, यवतमाळ 2024 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहेत 187, 425, 385, 505. ऑप्शन हा प्रश्न खूप सोपा आहे. ओके, साधा आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
परंतु आपण घेतोय कारण की एखादा साधा प्रश्न पण घ्यावा लागतो. ओके, लक्षात घ्या. या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचंय, 1 पासून ते कुठपर्यंत विचारले 10 पर्यंत. तर करायचं काय मित्रांनो, कुठपर्यंत विचारले ते बघायचं. कुठपर्यंत विचारले तेवढा 10 पर्यंत. तर हा 10 घेऊन घ्या तुम्ही. हा 10 गुणीला याची पुढची संख्या काय येणार आहे, 10च्या पुढची संख्या 11 बरोबर, गुणीला पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांची बेरीज करून टाका. काय म्हटलं मी, यांची बेरीज करून टाका. 10 आणि 11 किती होणार आहेत, 21. इथपर्यंत समजलं असेल बघा. ही संख्या घेतली, याची पुढची संख्या 11 आणि दोघांची बेरीज किती आली, 21. आणि भागीला कंपल्सरी काय वापरा, 6 वापरा. काय वापरा, 6 वापरा. करा काटाकाटी, उत्तर भेटून जाईल. 3 ने भाग जाता येईल, 3 दुने 6, 3 7 21. ओके, 2 ने जाईल भाग 10 ला, 2 1 2, 2 5 10. आता या तिघांचा काय होईल, गुणाकार. 11 5 55, 55 गुणिले 7, 7 5 35. ओके, ऑप्शन बघून घ्या. शेवटी 35 बरोबर, म्हणजे शेवटी काय आलाय 5. 7 5 35, अच्छाला 3, 7 5 35 आणि 3 38. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 385. ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर उत्तर असणार आहे. तर आज आपले हे पूर्ण 5 क्वेश्चन झालेले आहेत आणि आपण उद्या 5 प्रश्न आणू आणि त्यानंतर आपण एक नवीन सब्जेक्ट घेऊ शिकवायला. आता मॅथ मध्ये मी भरपूर तुम्हाला शिकवलेले आहे. ओके, रोज 5 प्रश्नांची सिरीज झाली आपली. त्यानंतर चॅप्टर वाईज पण शिकवलेले आहे. तर मित्रांनो, आज आपण इथं थांबूया. ओके, उद्या भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.